मन मंदिरा गजर भक्तीचा। क्रोधी माणसाला ज्ञान सांगू नये, ज्ञान कोणाला सांगावं? चांगल्या माणसाला ज्ञान सांगितलं पाहिजे। तीन प्रकारचे लोक नेहमी सांगितले जातात। एक कर्पूर बुद्धीचे, काही लोक असतात गौरीच्या बुद्धीचे, काही लोक असतात शेणी बुद्धीचे। तिन्ही बुद्धींचा विस्तार सांगतो। कर्पूर बुद्धीचे जे लोक असतात, कापुराच्या बुद्धीचे, तुम्ही कापूर जर घेतला आणि त्यात जर काडी लावली, काडी पेटवली आणि त्याला लावली की तो एका सेकंदात पेट घेतो। तसं एखाद्याला जर सांगितलं तुम्ही माळ घाला तर तो लगेच माळ घालतो। दुसरा वर्ग असा आहे की गौरीच्या बुद्धीचे, गौरीला जर तुम्ही काडी लावली की लगेच ती पेट घेत नाही, पण हळूहळू धुपत धुपत पेटत जाते। तसं एखाद्याला जर सांगितलं माळ घाल तर तो एकदम माळ घालत नाही, पण हळूहळू परिवर्तन करून माळ घालतो। पण तिसरा वर्ग असा आहे की अगदी म्हशीचं ताजं शेण, नुकतंच पडलेलं म्हशीचं ताजं शेण, तुम्ही कितीही काड्या पेटवा आणि कितीही काड्या उगळवा, काडी पेटवली त्याला लावायला गेलं की ते हिलागार करतं। कोणाला? काडीला। त्याला म्हणतात आपणा सारिके करीते तात्काळ। मग ज्ञान जर सांगायचं असलं तर चांगल्या माणसाला सांगावं। नास्तिक म्हणतो मी देवाला मानतच नाही, त्याला जर विचारलं तू का देवाला मानत नाही तर तो म्हणतो देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंडाची। तुकोबराय म्हणतात त्याला जर विचारलं बाबा तुला देव का मान्य नाही तर तो म्हणतो देह हाच देव आहे, या देहाला चांगलं खाऊ पिऊ घालणं ही भक्ती आहे। आणि त्याला विचारलं मग मुक्ती म्हणजे काय तर तो म्हणतो माणूस मेला म्हणजे मुक्त झाला, कसला स्वर्ग कसला मृत्यू। म्हणजे अज्ञानी माणसाचं जरी हे मत असलं तरी चांगला विचार करून जर आपण पाहिलं तर ऋषी मुनी साधू संत तत्वज्ञानी आत्मज्ञानी या लोकांनी फार चिंतन केलं या विषयावर की जन्म काय असतो, मृत्यू काय असतं, हे सगळं गूढ आहे महाराज। काय शक्ती आहे नेमकी या जगामध्ये देव नावाची, काय शक्ती आहे नेमकी या शरीरामध्ये देव नावाची, हे सगळं गूढ आहे। मी एका ठिकाणी फार छान उदाहरण ऐकलं होतं। असे दोघं चौघ जण मित्र संध्याकाळच्या वेळेला बसले होते आणि बसले असताना त्यातील एका मित्राकडे मेणबत्ती होती, काडी पेटी होती। त्यानं काडी उघळवली आणि मेणबत्तीला लावली, मेणबत्ती पेटवली। आणि ते तीन जे मित्र होते त्यांना प्रश्न विचारला, म्हणे सांगा, म्हणे अगोदर हा अग्नी इथं होता का? अगोदर हा अग्नी इथं होता का? ते म्हणले नाही। मग हा अग्नी कुठून आला, कसा प्रगट झाला, एकदम कसा प्रगट झाला, इथून कोणत्या गाडीने आला? पण त्यातील एक जण मित्र हुशार होता, तो म्हणला त्यानं काय केलं, फुंक मारली आणि ती मेणबत्ती विझवली। फुंकर मारून ती मेणबत्ती विझवली आणि तो ज्यानं मेणबत्ती पेटवली होती त्याला प्रश्न केला, म्हणे सांग तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर आम्ही देऊ शकत नाही, ती अग्नी कसा प्रगट झाला हे तर आम्ही सांगू शकत नाही, पण आता तू सांग की फुंकर मारून जो मी मेणबत्ती विझवली ती गेली कुठं हे तू सांग। पिढाला तसंच आहे जीवन सुद्धा। एकदम कुठून तरी जीव येतो, या शरीरामध्ये प्रवेश करतो, कसं हे शरीर आईच्या उदरामध्ये वाढतं हे सगळं गूढ आहे महाराज। आणि ज्या दिवशी गेला त्या दिवशी लोक म्हणतात गेला, पण कुठं गेला, काय त्याची गती झाली हे काही कानानं दिसत नाही, काही डोळ्यानं दिसत नाही, ऐकायला येत नाही। आणि मग अंदाजाने आधाराने लिहिलं जातं, अंदाज आणि आधाराने लिहिलं जातं फोटोच्या खाली स्वर्गवासी, मृत्यू झाल्यानंतर लिहिलं जातं ना स्वर्गवासी, कैलासवासी, कशानं अंदाज काढले जातात। म्हणजे आपला मूळ विषय असा आहे की नेमकी काय शक्ती आहे या जगामध्ये देव नावाची। काही लोक म्हणतात शक्तीच नाही, अहो काहीतरी शक्ती, काहीतरी पावर, काहीतरी ऊर्जा असल्याशिवाय कसं हे जग चालू शकेल सांगा बरं? काहीतरी शक्ती असतानाच पाहिजे ना। विठाला विठाला मग माणूस मेल्यानंतर स्वतः का स्मशानामध्ये चालत जात नाही तर याचाच अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये पहिली जी शक्ती होती ती शक्ती आता त्याच्यामध्ये राहिली नाही। पहिले कोणती शक्ती होती त्याच्यामध्ये? देव नावाची शक्ती होती। त्या शरीराला कोणीतरी चालवणारा होता। कोण होता तो चालवणारा? चाले हे शरीर कोणाची आस सत्य कोण बोलवितो हरिविना, कोण बोलविते हरिविना। चाले हे शरीर कोणाची आस कोण बोलविता हरिविना, कोण बोलविता हरिविना। हा चाले शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आस, चाले शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आस, चाले शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना। चाले शरीर कोणाची असते कोण बोल
चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. कोण बोलण्याची शक्ती देतय, कोण पाहण्याची शक्ती देतय, कोण ऐकण्याची शक्ती देतय, तर तो एकमेव म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये देव म्हणजे काय याचं सखोल चिंतन मांडताना माऊली एका ओळीमध्ये म्हणतात, जे मनाचे मन नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा. ज्ञानोबराय म्हणतात जे मनाचंही मन आहे त्याला देव म्हणा, जो नेत्राचंही नयन आहे त्याला देव म्हणा. नेत्राचं नयन म्हणजे नुसते बुबुळ असून आम्हाला हे जग दिसत नाही महाराज, मग या बुबुळामध्ये पाहण्याची शक्ती म्हणजे देव आहे, या कानामध्ये ऐकण्याची शक्ती म्हणजे देव आहे, आणि या शरीरामध्ये एकंदरीत क्रिया करण्याची शक्ती म्हणजेच देव आहे. विठ्ठल मग का आम्ही त्या देवाची भक्ती करू नये, का त्याला शरणागत होऊ नये, का त्याची उपासना करू नये. भारतीय संस्कृती आम्हाला शिकवते की कोणी एखाद्याने थोडे जरी उपकार आमच्यावर केले असतील तर त्या उपकाराचं आम्ही नेहमी स्मरण ठेवतो. मग मायबाप ज्या भगवान परमात्म्याने उदंड इतके उपकार आपल्यावर केले, तुकोबरा ऐकून शिका ना. तुकोबरा ज्या वेळेस देवाच्या दारामध्ये गेले त्यावेळेस तुकोबराने देवावर भार नाही घातला, देवाचे आभार मानले. देवावर भार घालण्यासाठी तुकोबराय कधीच मंदिरामध्ये गेले नाही. ज्या वेळेस तुकोबराय मंदिरामध्ये गेले त्यावेळेस देवाचे आभारच मानले. विठ्ठल आम्ही एकतर देवधर्म करत नाही महाराज, आम्ही एकतर देवधर्म करत नाही, आणि जर केलाच तर देवावर भार घातल्याशिवाय राहत नाही. तुकोबराय म्हणतात, देवा अरे काय भार घालावा तुझ्यावर, अगोदरच एवढे उपकार तू आमच्यावर केले. काय उपकार केले देवानं आपल्यावर? सुंदर नरदेह दिला महाराज. कशा करता दिला? देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवानं सुंदर नरदेह दिला महाराज. कशा करता दिला हो? त्याच्या भजना करता दिला. कशा करता दिला? त्याचं नाव घेण्याकरता दिला. कशा करता दिला? त्याचं चिंतन करण्याकरता दिला. आणि याच देहाला आल्यानंतर देवाची भक्ती घडत असते बरं का. याच देहाला आल्यानंतर देवाची उपासना घडत असते. तुम्ही डुकराच्या जन्माला गेले तर भक्ती घडणार नाही, बैलाच्या जन्माला गेले तर देवाचं नाव मुखाला येणार नाही. मग देवाचं नाव मुखाला येण्याकरता हेच शरीर चांगलं आहे. याच देहाला आल्यानंतर देवाचं भजन घडतं. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोटी. याच देहाला आल्यानंतर देवाचं नामचिंतन करता येतं. पुढं ऐका, याच देहाला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये चांगले कर्म करता येतात. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जर डोकावून पाहिलं ना अरविंद भाऊ, तर लोक चांगलं कर्म करतच नाही आणि वाईट कर्म केल्याशिवाय राहत नाही. आम्ही का चांगलं कर्म करावं याचं कारण जर आम्ही पाहिलं तर मनुष्य देह हा फक्त एकदाच आहे, आणि एकदाच मनुष्य देह असल्यामुळं परत परत मनुष्य देह नाही, आणि म्हणून कर्म सुद्धा चांगलं याच देहामध्ये आल्यानंतर घडतं. जन्माला आल्यानंतर चांगलंही कर्म घडतं आणि वाईटही कर्म करता येतं. जन्माला आल्यानंतर चांगलंही कर्म करता येतं, वाईटही कर्म करता येतं. मग मायबाप वाईट कर्म करून नरकाला गेल्यापेक्षा चांगलं कर्म करून तुकोबरासारखं वैकुंठाला गेलेलं कधीही चांगलं. विठ्ठल शरीरातला एकदा जीव निघून गेला की चांगलं कर्म करता येत नाही. तुमच्याकडे असं कधी झालंय का की माणूस मिळाला आणि त्यानं सप्त्याची वर्गणी यमाच्या दूताजवळ पाठवली? असं कधी झालंय का? असं होणारच नाही महाराज. देह निघून गेला की चांगलं कर्म करता येत नाही. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, तुला कहीं पादत कर ले तू लाख करे रखवाली. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. चांगलं कर्म करता येत नाही. याच्याकरता एक दृष्टांत सांगून देईन, ऐका. काय झालं? जुन्या काळाचा दृष्टांत आहे. एक बाई बाजारामध्ये गेली. जात असताना तिला काही लागणारी भांडी कोणी तिने विकत घेतली. स्टीलचं, जर्मनचं, पितळीचं पातेलं हवं होतं म्हणून तिने प्रत्येकी एक विकत घेतलं. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी, कोणाची 200, कोणाची 150, कोणाची 100, कोणाची 50, वेगवेगळ्या किमतीची वेगवेगळ्या धातूची भांडी घेतली, पिशवीत घातली आणि घरी निघाली.
घरी आल्यानंतर घरी जात असताना एका कुंभाराच्या दाराने ती चालली. त्या कुंभाराला त्याने विचारलं, दादा तुमच्याकडे काय काय आहे? त्याने सांगितलं, मोठे रांजण आहे, डेरे आहे, छोटे छोटे मडके आहे. त्या बाईला एक मडकं हवं होतं म्हणून तिने एका मडक्याची किंमत विचारली. त्यांनी सांगितली 2 रुपये. आता जुन्या काळामध्ये मडकं 2 रुपयाला भेटत होतं बरं का. त्याने सांगितले 2 रुपये. 200 रुपयाची भांडी प्लस 2 रुपयाचं मडकं पिशवीत घातली, घरी निघाली. घरी आल्यानंतर प्रत्येकाची कामं तिने वाटून दिली. म्हणजे चहा कशात, पाणी कशात, दूध कशात, भाजी कशात, प्रत्येकाची कामं तिने वाटून दिली. राहता राहिलं हे मडकं, याची किंमत 2 रुपये. या 2 रुपयाच्या मडक्यामध्ये काय ठेवा म्हणून घरी भरपूर गाई म्हशी आहे, दूध आहे, दही आहे. दही घेतलं आणि त्या मडक्यामध्ये टाकलं. आता दह्याचं मडकं खाली ठेवून जमन का? जुन्या काळामध्ये काय होतं, शिंके होते, म्हणून ते मडकं उचलल्यावरती शिंक्यावर ठेवलं. दह्याचं मडकं शिंक्यावर ठेवल्यानंतर खालचं पितळीचं बघून स्टीलच्या बघून म्हणू लागलं, बघ आपली किंमत 200 रुपये, आपण खाली आणि 2 रुपयाचं आपल्यावरती. तसं हे वरचं मडकं विनाकारण फुगायला लागलं. आता वरची माणसं विनाकारण फुगतात. पुढं काही 5-6 महिन्याचा कालावधी जातो आणि 5-6 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर गाई म्हशी आटतात, दूध नाही, दही नाही. मग बाई विचार करते, आता या वरच्या मडक्याचं काय काम? मग वरचं मडकं उचलते आणि खाली ठेवते. खाली ठेवल्याबरोबर पितळीच्या भगवण्याला आनंद झाला, बरं झालं लाईनीत आलं. याला म्हणतात महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव. वरती नाही गेलं पाहिजे, ते खाली आलं पाहिजे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती बाई वांग्याची भाजी करते, चांगली मीठकूट घालून केलेली वांग्याची भाजी त्या मडक्यामध्ये टाकते. मला सांगा, 6 महिन्याचं आंबूस झालेलं मडकं त्याच्यामध्ये भाजी टाकते, ती भाजी नीट राहील का? आंबट ना, आंबट होईल. दुपारच्या जेवणाला ती बाई भाजी घेते, ताटात टाकते, ताटातला तोंडात टाकते. तोंडात टाकल्याबरोबर तिला कळतं की भाजी इटली. पण रागाच्या भरात उठते, मडकं उचलते आणि घराच्या बाहेर नेऊन फेकते. पितळीच्या भगवण्याला डबल आनंद झाला. वरती होतं, वरचं खाली आलं, खालचं घराच्या बाहेर गेलं. असा दृष्टांत संपला. पण यातला सिद्धांत अत्यंत मार्मिक आहे बघा. यातला सिद्धांत असा आहे की जोपर्यंत मडक्यामध्ये दही आहे तोपर्यंत मडकं घरामध्ये आहे. ज्या दिवशी मडक्यातलं दही संपलं त्या दिवशी मडकं घराच्या बाहेर आहे. तसं जीवात्मा नावाचं दही जोपर्यंत शरीररूपी मडक्यामध्ये आहे तोपर्यंत शरीररूपी मडकं हे घरामध्ये आहे. ज्या दिवशी याच्यातला जीवात्मा निघून गेला, याच्यातला देहात्मा निघून गेला, याला सरळ स्मशानामध्ये घेऊन जातात, कोणी विचारत नाही. विडाला म्हणून जीवनामध्ये चांगले कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. देवाना सुंदर नरदेह दिला, भजना करता दिला. तुकोबरा म्हणतात, देवा अगोदरच एवढे उपकार तुझे आमच्यावर आहे, तेच आमच्याकडून फिटू शकत नाही. काय तुझे उपकार मानावे, काय तुझे आभार मानावे. विठाला विठाला नुसता देहच नाही दिला तर इंद्रिय संपदा सुद्धा खूप सुंदर दिली या शरीरामध्ये. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, हा जेने तू जोडसी नारायण. सुंदर नरदेह दिला, इंद्रिय दिले, कान दिले, नाक दिले, मुख दिलं. कशा करता? बोलण्याकरता. तुकोबरा पुढे जाऊन म्हणतात, देवा या जगण्याची संधी देखील तूच दिली, या शरीरामध्ये जीवशक्ती देखील तूच दिली. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन मी चिंतन. जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे. देवा जीवशक्ती देखील तूच दिली. आणखीन पुढे जाऊन म्हणतात, देवा जगण्याची संधी देखील तूच दिली. विठाला जगण्याची संधी देखील देवानच दिली मला. आणि काय, मनुष्य देह हा एकदाचे, सगळ्यांना माहिती मनुष्य देह एकदाचे, म्हणून एकदाच आल्यानंतर या संधीचं सोनं केलं पाहिजे. ही एक संधी आहे, मनुष्याला ही लाभलेली संधी आहे. नरदेह भेटला ही एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. संधीचं सोनं कसं केलं पाहिजे? मनुष्य देह जसं ही संधी आहे तसं देवाला प्राप्त करून घेणं हे त्या संधीचं सोनं आहे. कोणी केलं हो संधीचं सोनं? या रामायणामध्ये, रामायणातला एक प्रसंग सांगून जाईन ऐका. रामायणामध्ये एका अडाणी बाईनं संधी साधली, रामायणामध्ये एका अशिक्षित बाईनं संधी साधली, रामायणामध्ये एका अंगठे बहादूर बाईनं संधी साधली. रामप्रभूंना सुद्धा विस्मयामध्ये नेऊन ठेवलं, रामप्रभूंना सुद्धा आश्चर्यचकित करून ठेवलं त्या बाईनं. कोण होती ती बाई? यस, प्रसंग सांगून जातो. रामप्रभू वनवासामध्ये निघाले. रामप्रभू लक्ष्मण सीतामाई वनवासामध्ये निघाले. सुमंथाने रथ झुपला, राजवस्त्र काढले, वल्गर परिधान केले, रथ निघाला. रथ निघाल्यानंतर अयोध्येवासी सगळे नर नारी जड अंतःकरणाने, दुःखित अंतःकरणाने त्यांच्या रथाच्या पाठीमागे मागे शरयू नदीच्या काठापर्यंत सर्वजण आले. आता नदीला पाणी आहे, पलीकडे जायचं कसं? तर पलीकडे एक नावाडी, पलीकडे एक नावाडी आहे. त्या नावाड्याला लोकांनी आवाज दिला की, हे दादा इकडे ये आणि रामप्रभूंना तिकडे घेऊन जा. तर तो मोठा मातृभक्त आहे,
तो म्हणला मी एका मिनिटात माझ्या आईला विचारून येतो. पळत पळत गेला. पलीकडच्या काठाला त्याची छोटीशी झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये त्याची वृद्ध माता आहे, पत्नी आहे, मुलं आहे, छोटासा संसार त्या झोपडीमध्ये त्याचा आहे. पळत गेला, आईला विचारू लागला. आईला म्हणतोय, आई रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास झालेला आहे, ते मला तिकडच्या काठाला बोलवत आहेत, तर मी तिकडे जाऊ, रामप्रभूंना इकडे घेऊन येऊ? तर ती आई म्हणते, बाळा मी काय सांगते लक्षपूर्वक आई. काय आई? दुसऱ्या कोणत्याही माणसाला 100 वेळा तिकडे नाही 100 वेळा इकडे आण, पण त्या रामाच्या नादी लागू नको. काय? दुसऱ्या कोणत्याही माणसाला 100 वेळा तिकडे नाही आणि 100 वेळा इकडे आण, पण त्या रामाच्या नादी लागू नको. आता आईच्या बोलण्याचा भाव त्याला कळला नाही, पण मातृभक्त असल्यामुळे आज्ञा पाळावी लागली. नाराज झाला, परत इकडे आला, नावेत बसला. पुन्हा लोकांनी आवाज दिला की अरे इकडे ये ना, रामप्रभूंना तिकडे घेऊन जा ना. तर तो तिकडूनच म्हणतो की रामप्रभूंना नावेत बसण्याकरता माझी आई नको म्हणते. काय? रामप्रभूंना नावेत बसण्याकरता माझी आई नको म्हणते. आता लक्ष्मण शिखरोकोपी, लक्ष्मणाला राग आला, ताडकन उठून उभा राहिला, धनुष्याला बाण लावला आणि त्याच्याकडे बाण केला आणि त्याला म्हणतोय, का रे तुझी आई नको म्हणते? का नको म्हणते तुझी आई? हा, कैकेयीच्या पॅनलची का काय? कैकेयीच्या पॅनलचे बरेचसे माता मावले असतात महाराज. कैकेयीच्या पॅनलची का काय? हा, चिडलेला लक्ष्मण प्रभूंनी शांत केला आणि प्रभूंनी त्याला एक सांगितलं, एक काम कर बाबा, तुझ्या आईला इकडे घेऊन ये. तो पुन्हा तिकडे झोपडीमध्ये गेला, आईला नावेत बसवलं आणि आईला इकडे आणलं. आणि ज्यावेळेस आईला आणल्या बरोबर सगळ्या लोकांनी त्या आईला प्रश्न केला, आई सारं जग या रामाच्या दर्शनाची आस करतंय, सारं जग या रामाच्या दर्शनाची इच्छा करतंय, हा कोणाच्या स्वप्नात सुद्धा जायला तयार नाही, हा होऊन तुमच्याकडे येऊ पाहतोय, मग तुम्ही का ना करता, का नको म्हणता? त्यावेळेस त्या म्हातारीने उत्तर दिलं, हे बघ रामा, मी तुझं सगळं चरित्र ऐकलेलं आहे बाबा, मी तुझं सगळं चरित्र ऐकलेलं आहे. अरे एक वेळेचा प्रसंग असा घडला म्हणे की ज्यावेळेस तू डोंगरामध्ये जात असताना, जंगलामध्ये जात असताना तुझा पायाचा स्पर्श एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई निर्माण झाली. काय? त्या दगडाची स्त्री निर्माण झाली. रामा, हे माझं गरीब दुबळं एकूण एक पोरग, याचं पोट भरण्याचं साधन म्हणजे एकमेव ही नाव, हे लोकांना नेतंय आणि ते 4 आणे 8 आणे रुपये 2 रुपये कसा तरी आमचा प्रपंच चाललाय बाबा. आणि पहिलीच बायको पोचता पोचता याचे नाके न आले, तुझा पाय त्या नावेला लागला आणि त्याची जर दुसरी बाई झाली तर, कुठे बाबा डबल पस्तावा. त्याच्यापेक्षा रामा तुला जसं जाता येईल तसं जा, पण गरीबाला छळूच नको. असं म्हातारी म्हणल्यानंतर सगळं वातावरण त्या ठिकाणी शांत झालं, शांत वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. मग त्या शांततेचा रामप्रभूंनीच भंग केला. रामप्रभूंनी त्या आईला सांगितलं, आई याच्यावर काही विलाज, याच्यावर काही पर्याय आहे का नाही? त्यावेळेस ती म्हातारी म्हणते, रामा एक पर्याय आहे. काय पर्याय रामा? तुझे पाय धुण्याची आम्हाला परवानगी द्यावी लागेल. तुझ्या पायाचा स्पर्श त्या दगडाला झाला असं म्हणण्यापेक्षा तुझ्या पायाचे जे रजककण आहे, तो त्या रजककणाचा महिमा आहे. तुझ्या पायाचे रजककण त्या दगडावर पडले, त्याची बाई तयार झाली, त्या दगडातून बाई तयार झाली. रामा, तुझे पाय धुण्याची आम्हाला परवानगी द्यावी लागेल. आमच्या हाताने तुझे पाय धु, 100% रजककण विरहित करू आणि मग तिथून पुढे तुला नावेत बसता येईल. तोपर्यंत तुला नावेत बसता येणार नाही. रामप्रभूंना पुन्हा विचारात पडले. म्हातारीनं पुन्हा घाई केली, रामा धू का पाय, देतो का परवानगी? रामा आहे का परवानगी? रामप्रभू म्हणतात, म्हातारे दुसरा काहीच नाही उपाय, धू पाय. मग मुलाने चोळून पाय धुतले महाराज. आईनं पाणी टाकलं, मुलानं चोळून पाय धुतले, साडीच्या पदरानं स्वच्छ पुसले, खाली एक लाकडाची काठोट ठेवली, त्या काठोटीत साठलेलं तीर्थ स्वतःही पिली, मुलालाही पाजलं. मग तिथून पुढे रामप्रभू लक्ष्मण सीतामाई वनवास आपल्या त्या नावेमध्ये बसले आणि ती नाव निघाली. म्हणजे पोचवण्याकरता जे मंडळी आली होती त्यातले एक काही म्हणू लागले, देवा जपून जा बर का, देवा पाण्यातला प्रवास आहे बर का, जंगलातला प्रवास आहे बर का, आणि तिथं पोचल्या मिस कॉल द्या बर का. कोण? हे लोक म्हणायला लागले. ती नावका निघाली आणि नाव बरोबर शरवी नदीच्या पात्रामध्ये आली. शरवी नदीच्या पात्रामध्ये नाव आल्या बरोबर सगळ्या ते म्हातारी रामप्रभूकडे बघून हसायला लागले. रामाना विचारला, आई का हसतेस? त्यावेळेस ती म्हातारी म्हणते, देवा अरे कशाचा दगड, कशाची बाईन, कशाचं काय? रामप्रभू म्हणतात, म्हणजे अरे रामा, ती आईल्या होती, तिला गौतम ऋषींनी शाप दिला होता की तू दगड होऊन पडशील, शिळा होऊन पडशील. त्यावेळेस तिनं उश्शाप मागितला होता. त्यावेळेस उश्शाप तिला असा दिला होता की रामाच्या पायाचा स्पर्श तुला होईल आणि मग तिथून पुढे तुझा उद्धार होईल. मग रामा मला सांग, तू कधी जंगलामध्ये दुसरीकडे फिरलाच नसेल का? दुसरीकडे का दगडच नसतील का? एखाद्या दगडाला तुझा पायच लागला नसेल का? आणि ज्या दगडाला तुझा पाय लागला त्याच्या का बायाच निर्माण झाल्या का? रामप्रभू म्हणतात, आई हे तर सगळं खरं आहे. रामप्रभू म्हणतात, आई हे तर सगळं खरं आहे, मग तुला एवढं रामायण माहिती होतं तर तू हे प्रकरण त्या लोकांना देखत का लावून धरलं? एवढं रामायण तुला माहित होतं तर हे प्रकरण तू त्या लोकांना देखत का लावून धरलं? त्यावेळेस त्या म्हातारीनं उत्तर दिलं. ती म्हातारी म्हणते, ती आई म्हणते, रामा अरे हे प्रकरण जर मी त्या लोकांना देखत लावून धरलं नसतं तर आमच्यासारख्या गरीब दुबळ्या लोकांना तुझे पाय धुण्याची संधी मिळाली नसती. याचं नाव आहे संधी. विठाला विठाला
सोनं केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. देव प्राप्तच होईल असं नाही. अनेकांनी देवाची भक्ती केली पण देव सगळ्यांनाच प्राप्त होतो असं नाही. काही काही साधक आजही साधना करतात. 60-60 हजार वर्ष ऋषीमुनी तपस्या करत होते. झाडाला उलट टाकून ऋषीमुनी तपस्या करत होते. पण सगळ्यांनाच देव प्राप्त होईल असं नाही. विठाला 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 पार्वती पाषाण अवघे राणो राण कल्पतरू. इतकी अवघड देवाची भक्ती, देवाची प्राप्ती होणं किती अवघड आहे सांगून जातो. ऐका एक दृष्टांत सांगतो. दगडाचं सोनं होतं, दगडाचं सोनं होतं पण कसं होतं अवघड आहे. ऐका किती. तुम्ही म्हणाल तुला जर सोनं तयार करता येत असेल तर तू मग का घरी राहिला नाही, तू का फिरतोय. तर दगडाचं सोनं होतं पण अवघड किती ते ऐका. ज्याला जेवढ्या किलोचं सोनं पाहिजे असेल त्यानं तेवढ्या किलोचं दगड घ्यायचा. ज्याला 5 किलोचं सोनं पाहिजे असेल त्यानं 5 किलोचं दगड घ्यायचा. ज्यानं 10 किलोचं सोनं पाहिजे असेल त्यानं 10 किलोचा दगड घ्यायचा. एक उपरणं घ्यायचं असं माझ्या कमराला आहे असं, आणि तो उपरणं तो दगडाला बांधायचं आणि 3दा बांधायचं आणि 3दा सोडायचं. किती? 3 वेळेस बांधायचं आणि 3 वेळेस सोडायचं. पण ही क्रिया 3दा झाली पाहिजे. सोपं आहे का नाही सोनं तयार करणं. मग किती अवघड आहे पुढं ऐका. आता तो दगड 3दा बांधायचा आणि 3दा सोडायचा. पण केव्हा? आकाशातली वीज चमकून बंद होईपर्यंत ही क्रिया 3दा झाली पाहिजे. सोपं आहे का? मग आता आकाशातली वीज चमकून ही क्रिया 3दा झाली पाहिजे. महाराज अनेकांनी प्रयत्न केला. 60-60 हजार वर्ष ऋषीमुनी तपस्या करून वटवागळीसारखं झाडाला टांगून घेतात. ज्यावेळेस ते टांगून घेतात त्यावेळेस मांस भक्षक पक्षी, मांस भक्षक प्राणी त्यांच्या जवळ येतात, त्यांच्या अंगाची लचके तोडतात. त्यांच्या अंगाची लचके तोडतात. त्यावेळेस ते सांगतात, हे बघा आमच्या शरीरातला वाटेल तो भाग तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला बंधन नाही. आमच्या शरीरातला वाटेल तो भाग तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला बंधन नाही. फक्त एक करा, आमचे डोळे तेवढे खाऊ नका. हो का? आमचे डोळे तेवढे खाऊ नका. यदा कदाचित जर आमच्या साधनेच्या जोरावर जर आम्हाला तो प्राप्त झाला, आमच्या डोळ्यासमोर जर येऊन उभा राहिला तर त्याला पाहण्याकरता आमचे डोळे तेवढे खाऊ नका. कावत न खाइयो मांस, चुन चुन खाइयो मांस, अखिया मेरी रख लो प्रभू मिलन की याद. इतकं देवाचं दर्शन अवघड आहे. सुंदर आहे भगवान परमात्मा, किती सुंदर आहे. अहो ज्यानं सृष्टी एवढी सुंदर निर्माण केली तर या सृष्टीचा निर्माता किती सुंदर असला पाहिजे. म्हणून एक हिंदी भजन आहे बघा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण अब कोई नहीं हमारा रे. भव से पार उतरना है तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. इतका भगवान परमात्मा सुंदर आहे. विठाला 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 विठाला. म्हणून तुकोबराला तू आवडला, भेटला आणि म्हणून तुकोबरा आता पुढे जाऊन म्हणताय, देवा आता तुझ्या पायावर आम्हाला नित्य राहू दे अभंगाचं दुसरं चरण. हा दिली आता पाय मिठी, दिली आता पाय मिठी, हा दिली आता पाय मिठी, 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 दिली आता पाय मिठी.
आता पायी मिठी जग जेठी न सोडी. देवा तुझ्या चरणाजवळ आम्ही दृढतेने नतमस्तक झालेलो आहे. तुझ्या पायावर आम्ही मिठी दिलेली आहे. आता काहीही करून तू आम्हाला तुझ्यापासून वेगळं करू नको. हे तुकोबराय मागतायत देवाकडे, तुकोबराय प्रार्थना करतायत देवाकडे. पण आताची परिस्थिती कमीपणा वाटतो महाराज. काही लोकांना आपला धर्म मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, संस्कृती मान्य नाही, मंदिर मान्य नाही. त्यांना असं वाटतं की मंदिरात जाणारे सगळे लोक बावळट. आणि गुरुजी त्यांनी जर असं धोत्रावाला पाहिला आपल्यासारखा तर ते म्हणतात सगळ्यात जास्त बावळट. अहो ते धोत्रावाले तरी बरी आहे महाराज, कारण त्यांनी जुनी संस्कृती तरी टिकवून ठेवली, जुनी संस्कृती तरी टिकवून ठेवली. एक दिवस असा येईल की माझ्या ज्ञानोबा तुकोबरांच्या विचाराशिवाय या जगाला काहीच गत्यंतर राहणार नाही. माझ्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी शिवाय आणि माझ्या तुकोबरांच्या गाथ्याशिवाय या जगाला काहीच गत्यंतर राहणार नाही. आज लोक वेदाची निंदा करतात, शास्त्राची निंदा करतात, पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार केला लोकांनी आणि इंग्रजांचा अभिमान डोक्यावर घेऊन फिरतात लोक. आईला आई म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही, भावाला भाऊ म्हणत नाही. ही संस्कृती आमची. कारण का? धर्म मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, संस्कृती मान्य नाही. फारच चांगली परंपरा आहे आपली रामराम म्हणण्याची. सकाळी उठल्या उठल्या बघा काही लोकांचा पहिला मेसेज असतो गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. इथून सुरुवात असते. गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट इथपर्यंत. आपली संस्कृती फार चांगली महाराज. रामराम म्हणण्यामध्ये कधीच कमीपणा वाटला नाही पाहिजे. त्या राम म्हणण्यामध्ये त्याचं काहीतरी ज्ञान आहे. ते राम म्हणण्यामध्ये काहीतरी त्या रामामध्ये अर्थ आहे. त्या राम म्हणण्यामध्ये त्याचं काहीतरी ज्ञान लोकलेलं आहे. म्हणून ज्ञान रामराम म्हणायला कधीच कमीपणा वाटला नाही पाहिजे महाराज. विठ्ठल लोकांना लाज वाटते देवाचं नाव घ्यायची. आम्ही एवढ्या दलिंदर काळामध्ये जन्माला आलो, आम्ही एवढ्या दलिंदर काळामध्ये जन्माला आलो, ज्या काळामध्ये माणसाची माणुसकी संपत चालली अशा काळामध्ये आम्ही जन्माला आलो. ज्या काळामध्ये राजसत्ता सुद्धा सामान्यांचा विचार करत नाही अशा काळामध्ये आम्ही जन्माला आलो. ज्या काळामध्ये निसर्ग सुद्धा आमच्याशी नीट वागत नाही असल्या काळामध्ये आम्ही जन्माला आलो. ज्या काळामध्ये आर्थिकीची फार मोठी मंदीची लाट आली असल्या काळामध्ये आम्ही जन्माला आलो. ज्या काळामध्ये मुलं शिकले पण नोकरी लागत नाही असल्या काळामध्ये आम्ही जन्माला आलो. मग एवढ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये आम्ही जर जन्माला आलो तर आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर जीवन जगावंच लागणार आहे. जीवन जगावंच लागणार आहे. या भूतलावर या जगामध्ये प्रत्येक जण दुःखी आहे. राजापासून तर प्रजेपर्यंत प्रत्येक जण दुःखी आहे. कबीरदास महाराज वर्णन करतात ना, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. सुख के सागर दुख दीवाने, उदरी माया त्यागी रे. जो देखे प्रत्येक जण दुःखी दिसतोय आपल्याला. मग या अवस्थेमध्ये आम्हाला जन्माला आलो तर जीवन जगावंच लागणार आहे. विठाला शास्त्रकाराने मनुष्य जन्माला आल्यानंतर 13 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितल्या आहेत. शास्त्राने जन्माला आल्यानंतर 13 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितल्या आहेत. कोणत्या? मानुष्यम वरवंश जन्म विभवान, दीर्घायु आरोग्यता, सणमित्रम सुसुतः, सतिः प्रियतमा, भक्तिश्च नारायणे, विद्वत्वम सुजनत्वम, इंद्रिय निग्रह सत्पात्र इति दानम रती त्रयोदशा गुणा संसारिणा हा दुर्लभा. संसारिक लोकांना 13 गोष्टी शास्त्राने अत्यंत दुर्लभ सांगितलेल्या आहेत. कोणत्या? एक, मनुष्य देह भेटणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्य देह भेटणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. पण तो मनुष्य देह भेटणं, चांगल्या कुळामध्ये जन्माला येणं ही गोष्ट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. तो देह चांगल्या कुळामध्ये जन्माला येणं ही गोष्ट जशी दुर्लभ आहे तसंच ते कुळ चांगलं श्रीमंत असणं ही गोष्ट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. ते कुळ चांगलं श्रीमंत असणं ही गोष्ट जशी दुर्लभ आहे तसंच ती श्रीमंती उपभोगण्याकरता चांगलं आरोग्य भेटणं ही गोष्ट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. श्रीमंती कुळामध्ये भरपूर आहे, जन्मही चांगल्या कुळामध्ये प्राप्त झालाय, श्रीमंताचं कुळ आहे, श्रीमंती आहे, पण आरोग्य नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, साखर कारखान्याचा मालक आहे आणि त्याला डायबिटीज आहे. श्रीमंती उपभोगता येईल, साखर खाता येईल, आरोग्य चांगलं भेटणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. पुढे शास्त्र सांगतं, सणमित्रम, माणसाला माणसाच्या जीवनामध्ये एखादा चांगला मित्र भेटणं ही गोष्ट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. शास्त्र असं सांगतं की माणसाला माणसाच्या जीवनामध्ये एखादा चांगला मित्र भेटला पाहिजे, असावा एखादा चांगला मित्र. कारण मनातली गोष्ट ही आपण मित्राला सांगितली पाहिजे. मनातली गोष्ट ही मित्राला सांगितली पाहिजे. मनातली गोष्ट कोणाला सांगू नये.
तीन गोष्ट मनातली गोष्ट ही 3 जणांना सांगावी. एक तर आईला सांगावी, साधूला सांगावी, नाहीतर मग मित्राला सांगावी. ज्यावेळेस आई नसेल त्यावेळेस मित्राला सांगावी, ज्यावेळेस साधू नसेल त्यावेळेस आईला सांगावी. पण मनातली गोष्ट सांगितली पाहिजे. सन मित्र, मित्रता फार महत्वाची असते महाराज. मित्रता फार महत्वाची असते. राम प्रभूची सुग्रीवाची ज्यावेळेस मैत्री होते त्यावेळेस राम प्रभू सुग्रीवाला काही मित्रतेची लक्षणं सांगतात. राम प्रभू मित्रतेची लक्षणं सांगत असताना राम प्रभू म्हणतात, हे बघ सुग्रीवा, मित्रतेचं पहिलं लक्षण असं आहे, मित्रतेचं पहिलं लक्षण असं आहे की घेण्या देण्यामध्ये वाद नसणे. घेण्या देण्यामध्ये वाद नसणे हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे. मित्राने मित्राला असं कधीच नाही म्हटलं पाहिजे बरं का गुरुजी. मित्राने मित्राला असं कधीच नाही म्हटलं पाहिजे की काल मी पाजली होती आज तू पाज म्हणून. चहाबद्दल बोलतोय बरं का मी, चहाबद्दल बोलतोय. मित्रतेचं पहिलं लक्षण असं आहे की घेण्या देण्यामध्ये वाद नसणे हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे. मित्रतेचं दुसरं लक्षण आहे की आपला मित्र जर संकटामध्ये असेल तर त्या मित्राला सहकार्य करणे हे मित्रतेचं दुसरं लक्षण आहे. संकटात असलेल्या मित्राला सहकार्य होत गेलं म्हणून मला असं वाटतं की रामप्रभूंनी रावणावर विजय मिळवला. मित्र संकटात असलेल्या मित्राला सहकार्य होत गेलं म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. संकटात असलेल्या मित्राला सहकार्य होत गेलं महाराज. मी 5 मिनिटात छत्रपती सांगून जाईन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले मित्र सांगून जाईन, ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. मी नेहमी सांगेल, वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाचे 51 वर्ष जगणारा, वयाचे 35 वर्ष या महाराष्ट्राच्या माती करता या रणांगणामध्ये उभा असणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठाला शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, हा देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. विठाला विठाला राजांच्या जीवनातले मित्र तर सांगायचे, ऐका. राजांना इतके मित्र चांगले भेटले. कोण होते ते? तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, मानकोजी दहातोंडे, बाजीप्रभू पासलकर, नेताजी पालकर, दादोजी कोंडे, मुरारबाजी, एवढे चांगले मित्र भेटले की राजासाठी जीव देणारे सुद्धा होते, स्वराज्यासाठी जीव देणारे होते. आणि दिला महाराज त्यांनी आपला प्राणपणाला लावला स्वराज्यासाठी. राजांच्या जीवनामध्ये काही मित्र धोकेबाज सुद्धा भेटले. राजांच्या जीवनामध्ये काही मित्र धोकेबाज सुद्धा भेटले. कोण? चंद्रराव सुर्वे, चंद्रराव मोरे, याला आपल्याला मित्र नाही म्हणता येणार. खंडोजी खोपडा, याला मित्र नाही म्हणता येणार. सूर्यराव सुर्वे, याला मित्र नाही म्हणता येणार. या लोकांनी तर शत्रुत्व केलं महाराज. आणि चांगल्या माणसाचं शत्रुत्व करणारे लोक त्या सुद्धा काळामध्ये होते. आणि त्यांची उदारता आजच्या काळामध्ये सुद्धा आहे. त्यांची उदारता आजच्या काळामध्ये सुद्धा आहे. आणि हे लोक काही वेगळे नव्हते, वेगळ्या जातीचे नव्हते, आपलेच मराठी होते, आपलेच लोक होते. पण आपले लोक ज्यावेळेस आपल्या धर्माच्या विरोधात उभे असतात ना त्यावेळेस माणसाला तकलीफ होत असते. आपले लोक आपल्या धर्माच्या विरोधात उभे असतात त्यावेळेस माणसाला तकलीफ होत असते. याच्याकरता एक छोटंसं उदाहरण सांगून जातो, ऐका. लोहाराचं सोनाराचं दुकान समोरासमोर होतं, ऐका. लोहाराचं सोनाराचं दुकान समोरासमोर होतं. आणि त्या लोहाराच्या सोनाराच्या दुकानामध्ये दोघांच्याही दुकानामध्ये कामगिरी चालू होती. कामगिरी चालू असताना वस्तूला जडणघडण करत असताना दोन्हीकडेही हातोडीने ठोकायचं काम चालू होतं. दोन्हीकडेही हातोडे पडत होते. लोहाराच्याही दुकानामध्ये हातोडा पडत होता आणि सोनाराच्याही दुकानामध्ये हातोडा पडत होता. लोहाराच्या दुकानामध्ये घणाच्या माध्यमातून जो हातोडा पडत होता, जो घाव पडत होता, तो त्या ठिकाणी पडला की कर्र असा आवाज यायचा. हातोडा दुकानामध्ये पडला, ज्या वस्तूवर पडल्यानंतर कर्र असा आवाज यायचा. मग हातोडा सोनाराच्याही दुकानामध्ये पडतोय, हातोडा लोहाराच्याही दुकानामध्ये पडतोय, पण आवाज फक्त लोहाराच्याच दुकानातला यायचा. लोहाराच्या दुकानामध्ये ज्या वस्तूवर हातोडा पडत होता त्या वस्तूने सोनाराच्या दुकानातल्या वस्तूला विचारलं की हे पाय म्हणे, दणके तूही खाऊन राहिला म्हणे, दणके मीही खाऊन राहिलो. काय? दणके तुलेही बसून राहिले आणि दणके मलेही बसून राहिले. मग दणके जर आपल्या दोघायले बसत असेल तर महा आवाज येतो आणि तो हा कसा येत नाही. महा आवाज येतो आणि तो हा कसा येत नाही. त्यावेळेस त्या सोनाराच्या दुकानातल्या वस्तूने सुंदर उत्तर दिलं. ती वस्तू म्हणजे हे बघ, दणके तूही खातो आणि दणके मीही खातो, पण आपला फरक असा आहे की मला दणके देणाराशी महा काही संबंध नाही आणि तुला दणके देणार आहे तुझ्याच भावकीतलंय. का?
कारण लोहाराच्या दुकानामध्ये जे दणके खात होतं ते लोखंड होतं आणि त्याला जे हानीत होतं ते लोखंडच होतं. सोनाराच्या दुकानामध्ये जे दणके खात होतं ते सोनं होतं आणि त्याला जे हानीत होतं ते लोखंड होतं. सोनं म्हणलं तुला हाणणारं तोच आहे म्हणून तकलीफ होती, मला हाणणारं मा नाहीये पर काय तकलीफ होत नाही आणि तुला हाणणारं तोच आहे म्हणून कर आवाज होतो. विठाला आपले लोक जर आपल्या धर्माच्या विरोधात उभे असले त्यावेळेस माणसाला तकलीफ होत असते. ज्ञानोबारांना त्रास देणारे सुद्धा आपलेच लोक होते, जगद्गुरु तुकोबारांना त्रास देणारे सुद्धा आपलेच लोक होते. ऐका, मला राजांच्या जीवनातली मित्रता सांगायची. राजांनी ज्यावेळेस अफजल खान फाडला ती तारीख होती 10 ऑगस्ट 1659. अफजल खान ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आला गुरुजी त्यावेळेस त्यानं दोनच कामं वाईट केली. एक, पंढरपूरमध्ये देवाच्या दारामध्ये गेला गाय कापली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळजापूरला गेला भवानी उचलली जात्यात भरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर ते आपल्या गोंधळी मंडळीनं झालं आणि त्या गोंधळी मंडळींनी भवानी जागवण्याला सुरुवात केली की माय भवानी जाग, आता जाग, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. दारू घडबया आता दारू घडबया, 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 दारू घडबया आता कोल्हापूरची आई लक्ष्मी, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, माहुरगडची माय रेणुका, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता कोल्हापूरची आई लक्ष्मी, दारू घडबया आता दारू घडबया, तुळजापूरची माय भवानी, दारू गडबया आता दारू गडबया, दारू गडबया आता दारू गडबया, दारू गडबया आता दारू गडबया, दारू गडबया. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अघात महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तू रात सारी, आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी. गणेश महाराज मला चांगलं म्हणता येत. अजून मी याच्यातून 5-6 गाणी टाकत असतो बरं का अरविंद भाऊ. 5-6 गाणी याच्यामध्ये मी अजून मिक्स म्हणतो असतो, पण 2-3 कीर्तनात असे अनुभव आले मी म्हणणं आणि तिकडून 2-3 महिला मंडळ बाया, त्यामुळे मी म्हणणंच बंद केलं महाराज, त्याला असो. राजांनी अफजल खान फाडला ती तारीख होती 10 ऑगस्ट 1659. विकारी नाम संवत्सर होतं, षष्ठीचं सप्तमी होती, वार गुरुवारचा ठरलेला होता, 12ची वेळ ठरलेली होती. पण राजांना निघण्याकरता काही उशीर झाला. त्याचे कारणही अनेक आहे. बरोबर 2 वाजता राजांनी अफजल खान फाडला. त्यावेळेस ही बातमी आपल्या महाराष्ट्रामध्ये कळाली. त्यावेळेस आपला महाराष्ट्रच नाही तर दिल्ली सुद्धा हादरली. अरे कोण आहे हा महापुरुष? अफजल खान फाडला. अफजल खान म्हणजे काय साधा माणूस होता? एका टायमाला तर तो जेवायला बसला, तो जेवायला बसला तर 100 भाकरी खात होता. गणेश महाराज आपण किती खातो? अर्धी किंवा एक. एका टायमाला जेवायला बसला तर 100 भाकरी खाणारा होता. असा अफजल खान राजांनी फाडला. त्यावेळेस बातमी कळाल्यानंतर सगळं जग हादरलं की अफजल खानाला मारणारा हा महापुरुष आहे तरी कोण? तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या ठिकाणी विजापूरकरांनी आता राजांना मारण्याकरता सिद्धी जोहर पाठवला. सिद्धी जोहर तसा नाही आला, 42,000 सैन्य सोबत घेऊन आला आणि ज्या गडावर राजे होते त्या गडाला वेढा मारून बसला. कोणता गड होता तो गड होता पन्हाळा गड. राजांचं गडावरचं धान्य संपत चाललं होतं. राजांना माहित होतं की या सैन्याशी 2 हात करण्याकरता आपल्याकडे एवढं सैन्य नाही. राजांकडे फक्त 600 मावळे होते. राजांनी गड सोडण्याचा निर्णय घेतला. ती तारीख निवडली. ती तारीख होती 12 जुलै 1660. 12 जुलै 1660. तो सुद्धा गुरुवारचाच दिवस होता. वरतून धोधो पाऊस चालू होता तरी राजांनी आई भवानीला कौल मागून दरवाजा उघडला. रात्रीचे 10 वाजले होते. धोधो पाऊस पडत होता. राजांनी सगळी जबाबदारी ही बाजीप्रभूंवर टाकली होती. बाजीप्रभूंनी ती जबाबदारी स्वीकारली होती. बाजीप्रभूंनी 2 पालख्या तयार केल्या होत्या. एका पालखीमध्ये राजाला बसवलं होतं. एक पालखी पाठीमागून रिकामी चालत होती. चालत असताना वेढा जवळ येत होता. मावळे पळत होते. वेढा 50 पावलावर आला होता. वेढा 25 पावलावर आला होता. वेढा आता 5 पावलावर आला होता आणि मावळ्यांचं पाऊल हे वेढ्यामध्ये पडलं होतं. वरतून धोधो पाऊस पडत होता तरी सुद्धा मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती आणि विशाळगडावर पोस्ट करून देण्याची सगळी जबाबदारी ही मावळ्यांची होती.
वेढा पळत होता, पळता पळता एका जाळीतून डोळे चमकल्यानंतर असं कळलं की ते माणसाचेच आहे, वाघाचे नाही, माणसाचेच आहे. ज्या अर्थी माणसाचे डोळे चमकतात त्या अर्थी कोणतरी गुप्तचर असला पाहिजे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. त्या पालखीमध्ये शिवानाभी नावाचा मावळा बसला. 15 मावळे तिथं थांबले. बाकीचे मावळे राजांना घेऊन धावत होते. धावता धावता गजापूर नावाचं शहर लागलं. तिथं एक खिंड लागली. त्या खिंडीमध्ये बाजीप्रभूंच्या लक्षात आलं की आता पाठीमागून गनिम येतोय. म्हणून बाजीप्रभूंनी राजांची पालखी खाली ठेवली आणि बाजीप्रभू राजांना म्हणतात, राज जावं राज तुम्ही, राजा जावं राजा तुम्ही, राजा पाठीमागून गनिम येतोय, राजा पाठीमागून शत्रू येतोय. 2000 घोडेस्वार आहे, 1000 पायदळ सैन्य आहे. राजा आपल्याकडे फक्त 600 मावळे आहे. राज यांच्याशी 2 हात करण्याकरता आपल्याकडे एवढं सैन्य नाही. राजे राजा जावं तुम्ही. राजे नाकार देत होते. राजे म्हणायचे नाही बाजी, आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार बाजी, आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार बाजी. त्यावेळेस बाजीप्रभूने एक वाक्य वापरलं राजासाठी. बाजीप्रभू म्हणतात, राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. 300 मावळे बाजीप्रभू तिथे घेऊन थांबले. बाकीचे मावळे राजांना घेऊन पळाले. जात असताना ज्या गडावर राजांना जायचं होतं, 4 कोस जायचं होतं, 6 तास लागणार होते. आणि ज्या गडावर राजांना पोचत व्हायचं होतं त्या गडाला सुद्धा यशवंतराव सुर्वे आणि सूर्यराव सुर्वे या मराठ्यांचा वेढा पडला होता. राजांनी मावळ्यांनी राजांना कडं केलं. राजांची भवानी बाहेर निघली आणि राजे गडावर पोचत झाल्याबरोबर राजांनी तोफांच्या आवाजामध्ये बाजीप्रभूंना आवाज दिला की बाजी पोचलोय, बाजी यावं, बाजी तुम्ही लवकर या, बाजी आम्ही तुमची वाट पाहतोय, बाजी लवकर या बाजी. आता ऐका गाड्या, बाजीप्रभू सुद्धा याच आवाजाची वाट पाहत होते. ते जगण्याकरता नाही, मरण्याकरता. बाजीप्रभू म्हणतात, आज माझा देश जगला असेल, बाजीप्रभू म्हणतात आज माझा राष्ट्र जगला असेल, आज माझी माती जगली असेल, आज माझा महाराष्ट्र जगला असेल, तर त्या आज एखादा लाखाला पोचणारा माझा मित्र जगला असेल तर त्या मित्राला जगवण्याकरता बाजीप्रभूंसारखा एखादा मित्र मेला तरी चालेल. याला म्हणतात मित्रता. विठाला ज्या मावळ्यांनी, ज्या राष्ट्रपुरुषांनी या देशाकरता, या धर्माकरता, या संस्कृतीकरता आपला प्राणपणाला लावला ना, ते जाता जाता एवढंच सांगून गेले की अरे आम्ही आमचा प्राणपणाला लावून या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. फक्त आता एकच करा, याचं थोडं भान ठेवा, आम्ही तुमच्या हातामध्ये हातोय. कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. विठ्ठला विठोबा रखुमाये, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. मन मंदिरा गजर भक्तीचा